संत माये बाप कृपावंत कायम या पतित कायम या पतित कायम या पतित तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कायमी पतित
तथा देवानिधी माता भगिनींनो, आज आपल्याला एक 365 दिवसापैकी आज हा आपल्याला दिवस आषाढी कार्तिकेच्या वारीसाठी म्हणून हा नेमलेला दिवस आज आपल्याला सर्वांना आनंदाचा दिवस मिळालेला आहे. आणि आज वारीचा मुक्काम आष्टी येथे श्री अमृतजी सोनवणे यांच्या निवासस्थानी आहे. आणि आता जेवणाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर कीर्तनाची सेवा आता सुरुवात होत आहे. तर आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा की तुम्ही संत माये बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तीवर अवतार तुम्हा धराया कारणे उद्धाराया जने जड दिवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका मने गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी संत जन मस्तक हे पायावरी वार करी संताच्या तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संत माये बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तीवर. पहा, संतांची महिमा ही तोंडाने बोलल्या जात येत नाही. तशीच जे वारकऱ्यांची महिमा आहे ती काही तोंडाने सांगता येत नाही. वारकरी म्हणजे काय आणि वारी करणे हे नेमके कशासाठी आणि वारी केल्यामुळे काय फळ मिळते. पण पहा, पंढरपूरची वारी करण्या लांब लांब का जाता, पण आपण कशासाठी जातो. आपला कोण आहे पंढरपुरामध्ये भेटीला गी असं आपल्याला आस लागलेली आहे. कोणाच्या दर्शनाची, पांडुरंगाच्या. पण जेव्हा आपल्या मनामध्ये आपली वासना ते उत्पन्न करत नाही कोणाची, देवाची, तोपर्यंत आपल्याला आवड निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपण पंढरीचे वारकरी होऊ शकत नाही. आणि पंढरीच्या वारकरी केव्हा होईल, जोपर्यंत आपली वासना कोणाच्या सोबत जोडावा लागेल, पांडुरंगाच्या. जैसी ज्याची वासना तैसा होवे नारायण. कैसा पुरवे नारायण. पण केव्हा पुरवेल नारायण. आपण सहसा म्हणतो का रे बाबा तू पंढरपूरला जात नाही यावेळी. नाही म्हणे मला देवानीच काही बोलवलं नाही तर मी काही जाऊ शकत नाही. पण देव केव्हा बोलवणार आपल्याला, जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये तिथे जाण्याची वासना उत्पन्न करणार नाही तोपर्यंत देवही आपल्याला मागे पुरवू शकणार नाही. म्हणून सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या मनामध्ये तिथे जाण्याची जे वासना आहे ते उत्पन्न करावं लागेल. तेव्हा आपल्याला पंढरीची वारी सफल होईल. पण आपण काय करतो, नाही म्हणे शेजारचा जाऊन राहिला तर मी जाऊन राहतो, असे होत नाही. पंढरपूरला जाण्यासाठी आपल्या मनाचा निर्धार पाहिजे. कोणाच्या मनाचा, आपल्या. आणि जोपर्यंत आपल्या मनाचा निर्धार होत नाही तोपर्यंत पंढरीची वारी आपली सफल होऊ शकत नाही. मुक्ताबाई म्हणतात, पंढरीसी जातो बाई आवड माझ्या मनाची, आवड माझ्या मनाची. पंढरीसी जातो बाई आवड माझ्या मनाची.
घडण्यासाठी आपल्या मनाचा निर्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंढरीची वारी काही होणार नाही. आणि पंढरीची वारी घडण्यासाठी अनंत जन्माचे सुकृत पाहिजे, तेव्हाच आपल्याला विठ्ठलाची भेट घेऊ शकता येते, अन्यथा भेट घेता येत नाही. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी, विठ्ठल यावडी, विठ्ठल यावडी. आणि जोपर्यंत सुकृताची जोडी आपली जमत नाही तोपर्यंत पंढरीनाथाची आणि आपली भेट होणे हे शक्य नाही. संत महात्मे सांगतात जगामध्ये तीर्थस्थान खूप आहे, तीर्थस्थान खूप आहे, पण माहेर तीर्थस्थानाला माहेर नाव एकाही तीर्थस्थानाला दिसत नाही. पण माहेर कोणाला म्हटलंय? पंढरी. पंढरीला आपला काय म्हटलंय? माहेर घर. ते माहेर घर आणि त्या माहेर घरामध्ये हे विठू माऊली तू माऊली जगाची, हे विठ्ठल आणि रुक्मिणी हे सर्व आपल्या काय आई वडील आहेत. आणि आपण त्यांचे गाव लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. वाहे माऊलीचे चित्त. आणि पंढरपुरामध्ये हे आपले आई वडील आहेत, म्हणून त्या तीर्थस्थानाला काय नाव दिलेलं आहे? माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या घरी. जगामध्ये फार देवस्थान आहेत, केदारनाथ आहे, ऋषिकेश आहे, काशी आहे, अमरनाथ आहे, सर्व आहे, पण त्यांना माहेर नाव दिलं आहे का? नाही. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण हे विविध प्रकारचे तीर्थस्थान बघतो. तिथे गेल्याच्या नंतर माणसाची मनस्थिती शुद्ध होत नाही. कोणी हॉटेलमध्ये जातात, तिथे पार्टी करतात, म्हणे देवाच्या दर्शनाला. महाकालला काय आवडते? काय आवडते महाकालले? मदिरा. अरे मदिरा पिओ रक्षसे जीवो. तिथे असा काम आहे. पण पंढरीच्या वजी काय? पंढरीची जातो बाई आवड माझ्या मनाची, मानविने गुंतलो बाई मोगऱ्याच्या फुलाची. आणि पंढरीची वारी म्हणजे हे डीजेनी काही नाचत जात नाही. तो का होते? देह जावो अथवा राहो, जावो अथवा राहो. आता नाही होत, पण पंढरीची वारी देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी तुझ भाव, पांडुरंगी तुझ भाव, पण पंढरीची वारी करणे म्हणजे कोटी फिरण्याचा स्थान मिळत नाही. पंढरपूरची वारी म्हणजे आज इथून निघले, इथून निघल्याच्या नंतर उद्यापासून यांच्या मुखामधून कोणतेही हिरोईनचा म्हणा किंवा हिरोचा म्हणा किंवा कोणत्याही फिल्मचा गाणं यांच्या मुखामधून येणार नाही. जय जय राम कृष्ण हरी हा शब्द यांच्या मुखामध्ये येईल. म्हणून हे अधिकारी कोणाचे आहेत? जर ज्या माणसाला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी पंढरीला जावा, आणि ज्याला नरकाची प्राप्ती करून जायची असेल तर त्यांनी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी जावा. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांना मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या माणसाने कुठे जावा? कुठे? पंढरपूरला. आणि ज्यांना नरकाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जिथे मनाला मोहणारे जे साधन आहे त्यांनी तिथे जावा. मग तुम्हाला कुठे जाणे आहे? मोक्षाला जाणे आहे की नरकाकडे जाणे आहे? कुठे कुठे जाणे आहे? मोक्षाकडे. तर तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे.
मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वार करिले अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वार करिले अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. आणि पहा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर माणूस तिथे जर संपला तर याला स्थान कुठला मिळते? मोक्षाचा. कारण याच्या मुखामधून दुसरा कोणताही शब्द निघाला नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा याचे देव. पहा, मग जर गोविंद माधवाचा जर भजन करायचं असेल तर वारी करण्याकरिता एक मात्र साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे आणि जन्मांतरीचे आपले जे पाप झालेले असतील त्यांना जर आपल्याला नष्ट नाबूद करायची असेल तर त्यांनी कशाची वारी करावा? पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आहे माझ्या घरी. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मग घरीची वारी आहे तर मग जाऊन राहिलो आपण कितीसाठी? हा एक मुद्दा आहे. पण काय म्हणतात? पंढरीची वारी आहे माझे घरी. मग आता आपल्या घरी पंढरपूर आहे आणि आपल्याच घरी पण पांडुरंग आहे, पण याची ओळख आपल्याला नाही. भगवान पांडुरंग परमात्मा कटेवरी हात ठेवून उभा कशावर आहे? कशावर? आणि विटेवरच का म्हणून आहे? पहा, पण पंढरपूरला जाणे हे काही वाईट नाही, पण घरामध्ये पुंडलिक आहे. घरामध्ये पुंडलिक आहे आणि माता पिता हे कुठे आहेत? घरामध्ये आहेत. मग त्यांची जर सेवा करत असाल तर आपल्याला पंढरीच्या पांडुरंग नेमकाच भेटल्याशिवाय राहणार नाही. पण काही लोकांचं असं आहे, आई वडिलांना लात मारून देतात आणि कुठे जातात? पंढरीला. मग असेने देव भेटत नाही. देव कोणासाठी उभा राहिला? म्हणे थांब रे म्हणे, हे माझे आई वडील आहेत म्हणे, हे थोड्याशा दिवसाचे आहेत म्हणे, तुझ्या दर्शन तर मला केव्हाच घडेल, पण हे एक वेळ जर गेले तर हे काही भेटू शकणार नाही. म्हणून सर्वात अगोदर सेवा त्यांनी आपल्या आई वडिलांची केली पुंडलिकांनी. आणि म्हणे थांब थोडा वेळ, हे दरवाजा जवळची जे वीट होती ती फेकून दिली आणि तिच्यावर कोण राहिले? पांडुरंग राहिले. पण आपला तो नाही. म्हणे पहिले जाऊ दे, तू इकडे मरून जाशील ते चालत. अशाने देव भेटत नाही. म्हणून सांगतो, पंढरीचा वार करी ते अधिकारी मोक्षाचे. मग अधिकारी जर आपल्याला मोक्षाच्या व्हायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबाची कांता सांगे लोका पासी वेळा पंढरीसी. पहा, आपण तुकाराम महाराजाला कोणती उपाधी दिलेली आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्यांची पत्नी त्यांना काय म्हणते? तुकोबाची कांता सांगे लोका पासी वेळा पंढरीची जातो माझ्या. वेळा म्हणजे काय होते आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये? पागल. काय होते? पागल. म्हणजे पहा, त्या तुकाराम महाराजाला त्यांची पत्नी काय म्हणू लागली? काय म्हणू लागली? पागल. जर पागल तुम्ही जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत पंढरीची वारकरी होणार नाही. म्हणून तुकोबाची कांता सांगे लोका पासी वेळा पंढरीची जातो माझ्या. तुटका तो विना त्याला दोन तार ना करी येर झार पंढरीचा.
वेळा का व्हावा लागेल वेळा. आणि जोपर्यंत वेळा होत नाही तोपर्यंत पंढरीची वारी आपल्याला काय होऊ शकत नाही. कोणी लोक म्हणतील ना आपल्याला कशाला जातो रे म्हणे पंढरपूरला, तुझ्या घरीच तर तुझे आई वडील हे काय आहेत म्हणे पांडुरंग आणि रुक्मिणी आहेत. मग यांना तर दररोज पाहतो पण एक दिवसही त्या देवाला पाहण्याची आपली का होते आज होते. आणि पंढरीच्या वारकरी वारी चुकून दे. आणि पंढरीची वारी केल्याच्या नंतर का होते जी आपली वासना आहे आपली काय वासना आहे ती मुरून जाते. आणि ज्याची सर्व काही वारली त्याची वारी जमली पण आपली वारलीच नाही. आता पंढरपूरलाही जाताना रस्त्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असते बगीच्याचा काय आहे म्हणजे त्या बगीच्यामधले आंबे नाही. कोणाचा लक्ष कुठे जाते आंब्याकडे जाते, कोणाच्या बिल्डिंग मध्ये जाते, कोणाच्या शेतामध्ये जाते, कोणाच्या त्या रस्त्याकडच्या ज्या माय माऊल्या चालत असतात त्यांच्याकडे जाते. पण जर लक्ष आपला एक केंद्रित होत नाही रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये तोपर्यंत वारी सक्सेसफुल होणार नाही. मग आपल्याला काय करणे आहे मन इंद्रियाचा राजा सोहम भावे ज्याची पूजा सोहम भावे ज्याची पूजा सोहम गोविंद माधवा याचे दे. मग आपण वारी करताना हे तीनच शब्द आपल्या लक्षात पाहिजे. मग हा जो बाजूचा जो हा संसार आहे याला दूर करावा लागेल तेव्हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटेल. नाहीतर पंढरपूरला जाता जाता आपल्या मुखामधून रामकृष्ण हरीचा मंत्र कम निघते पण मोबाईल वरच म्हणते. गाई वगैरे बरोबर बांधून झाल्या का नाही ठीक आहे, शेतामधला माल बरोबर घरी आणून झाला का नाही ठीक आहे, म्हणे तू जेवण केली का नाही, मुलं बाळ बरोबर आहेत की नाही. पण पहा महाभारतामध्ये चांगले धुरंधर होते, भीम होता, अर्जुन होते, पण जेव्हा वस्त्रहरणाची वेळ आली भीष्म पितामह होते, सर्व काय होते. पण द्रौपदीने म्हणला मला वाचवा, आले कोणी आहे का, आले का कोणीच नाही आले. मग ते का म्हणू लागली द्रौपदी म्हणे हे माझे कोणी नाही आहेत म्हणे. आता देवा करी तसे धावा देवाची. आणि त्यांनी कोणाचा धावा केला, कोणाच्या देवाचा धावा केला. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण ते वस्त्र पुरवण्यासाठी आले पण आपण त्याच्याकडे लक्षच नाही. म्हणे तुझा जेवण झाला का, तू जेवलीस की नाही, तुला ताप तर आला नाही, याच्याकडेच आपला पंढरपूरच्या वारी करत जातो. पण लक्ष आपला कुठे आहे, घरी आहे. पण तू का म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तू का म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तो जवार करी पंढरीचा, तो जवार करी पंढरीचा. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तोचवार करी पंढरीचा. आणि जोपर्यंत आपला अंतर्मधला जो लक्ष आहे तो देवासोबत कनेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची भक्ती होत नाही. साधाचा उदाहरण आहे, त्या वर्षी पंढरपूरला किती लोक गेले होते महाराजजी, 40-45 म्हणजे गेले होते. पण हे गेले तसे आणि आली तसे. पण यांच्यामध्ये एक अनमोल हिरा म्हणजे कोण, ही कनाबाई. हे इथून गेले आणि इथून गेल्याच्या नंतर तिकडची काहीतरी आपल्या सोबत इकडे आणला. म्हणजे यांचा लक्ष कुठे होता, परिपूर्ण त्या पांडुरंगाकडे होता. आम्ही खालून पिल्लूनच म्हणते आवाजी. आणि त्यांची बोली भाषा बघा काय सुधारणा आली. तर पंढरपूरची वारी म्हणजे जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये सुधार आणण्याची आहे. म्हणून पंढरीची वार करी वारी चुकोनी दे हरी,
वारी चुकून दे हरी वारी चुकून वारी चुकून दे हरी. त्या देवाला विनंती करू लागले, म्हणे देवा माझा देह राहील किंवा नको राहील, पण मी कोठी जाणार, पंढरीची वारी केल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा होईल, जसा आपल्या मनाचा जोपर्यंत भाव देवासोबत लागत नाही तोपर्यंत आपली वारी काही होऊ शकत नाही आणि त्याची आणि आपली एकही होऊ शकत नाही. पण सर्व स्थानापैकी पंढरपूर स्थान म्हणजे हा वेगळा आहे. पंढरपुरामध्ये तुम्हाला चरित्रहीन लोक दिसणार नाही. कोणते चरित्रहीन लोक दिसणार नाही. तिथे चरित्रवानाची गोष्ट होते. त्या चंद्रभागेकाठी इकडे पुरुष मंडळी स्नान करतात आणि स्त्रिया पण स्नान करतात. पण त्यांचा भाव का असते, एकच थाळी झाली चंद्र भागेवाडे. पण इथे जर तसा असला तर इथे एवढे काम वाचण्याचे भुकेले लोक आहेत की काही सांगता येत नाही. एकामेकावर धावून जातील. पण ते काय, पंढरीची वार करी वारी चुकून दे हरी. तर तो आहे पंढरीचा महिमा. आणि पंढरीचा महिमा संत महात्मे गातात. पंढरीची महिमा नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरी, नामाचा महिमा पंढरी. नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीत. पहा, मुक्तीचा साधन म्हणजे पंढरपूर आहे. त्या पंढरपुरामध्ये नामाच्या महिमा चालते. कशाच्या? नामाच्या. इकडे पर्यटन करायला गेला, गोव्याला गेला, गोव्याला गेल्याच्या नंतर धोतर पैजामा काही वापरत नाही. तुमच्या लेडीज बाई काही धोतर वगैरे काही चांगल्या साड्या वगैरे काही वापरत नाही. तिथे गेल्याच्या नंतर त्यांची मनोवृत्ती अशी होऊन जाते की म्हणजे जीवन में रखा क्या है रे, आनंद कर ले, कल आता है क्या नहीं आता, आज क्या सूरत तो देखी हमने मगर कल देखते है क्या नहीं. तिथे गेल्याच्या नंतर त्यांची मनाची मनोवृत्ती चांगली होत नाही. आणि पंढरपूरची वारी केल्याच्या नंतर तिथे एकही दिसणार नाही तुम्हाला अशा जीन्स फुल पॅन्ट वाली बाई एखादी. तिथे काय दिसत नाही. तिथे काय काय पंढरीची महिमा नाही कोण्या धामा. म्हणून त्या तीर्थस्थानाला आपला माहेर घर म्हटलंय. आणि माहेराला गेल्याच्या नंतर आपण कसे जातो तसा तो पंढरपूरचा परमात्मा फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्या पंढरपुरामध्ये आपली जी वासना आहे ती कधी जागृत होत नाही. कधी काय होत नाही, जागृत होत नाही. ती वासनेवर ताबा करण्याचा साधन म्हणजे हा रामकृष्ण हरी हा जो मंत्र दिलेला आहे त्या रामकृष्ण हरी मंत्राने त्या वासनेवर ताबा करण्यात येते. पण जे बाहेरचे अजून दुसरे तीर्थस्थान आहे तिथे ताबा होत नाही. तिथे इंद्रिय अजून उत्तेजित होतात. पण तिथे गेल्याच्या नंतर पहा, जैसे खावे अन्न तैसे होवे मन. जर उत्तेजित अन्न खाल तर शरीराची इंद्रिय जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिथे दुसरा एकही फिल्म जगाला भेटणार नाही. तेरे रस्ते कमर तुने पहिली नजर असे वळली काय तिथे गाणे चालत नाही. तिथे बस तोच चालते, जय जय रामकृष्ण हरी. आणि हा जर गेला तर दुसरा माझे माहेर पंढरी आहे
माहेर आहे आणि त्या माहेराला गेल्याच्या नंतर पंढरपूरला जातो बाई आवड माझ्या मनाची महाडीने घुमतो बाई मोगऱ्याच्या फुलाची. पहा सर्वात अगोदर म्हणजे काय करणे आहे आपल्याला त्या देवाप्रती आवड निर्माण करणे आहे आणि जोपर्यंत आपण आवडच निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. साधाचा उदाहरण आहे आपण आपल्याकडे इकडे एखादी मुलगी बघण्यासाठी जातो घरवाले जातात ना पण जोपर्यंत ते आवड निर्माण करत नाही की या फलाण्या घरी मुलीचे आहे लग्न तिथे आपल्या मुलासाठी आपण मुलगी पाहण्याकरिता जाऊन म्हणून हा शब्द एकांतही जर कानात पडत नाही आणि तो माणूस त्याच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आपली बात पक्की काय होत नाही. तर तसा हाही आहे आपली वासना आपल्या अंतर्मनामधून जो शब्द आहे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची वासना आपल्याला अगोदर जागृत करावं लागेल आणि त्याच्यानंतर एक वेळ जागृत झाली की मग देव ऑटोमॅटिक त्या झाडाला पाणी वगैरे म्हणा चारा म्हणा न्यूट्रिएंट म्हणा प्रोटीन म्हणा सर्व ते देतात पण केव्हा जोपर्यंत आपली वासना जागृत होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. म्हणून जैसी ज्याची वासना तैसा पूर्वे नारा. मग काही लोकांच्या हाय मत की म्हणे तुम्ही महाराज म्हणता बरोबर आहे म्हणे जैसी ज्याची वासना तैसा पूर्वे नारा येणार. मी एक तो गाणा लिहिला आहे कोणातरी गायकनी सब आपकी कृपा से सब काम हो रहा है. मग काय नाम लीला हो रहा हा बस नाम हो रहा है. पण पहा देवाच्या मर्जीने सर्व काही होत देवाच्या मर्जीने सर्व काही होत नाही काहीतरी आपली मर्जी लागते. आता कसे म्हणा तुम्ही हे आपल्या भारतामध्ये दर दिवशी वाचता न्यूजवर बलात्कार होऊन राहिले जवाई आणि सासूबाई पडून राहिली. इकडे मुलीचं लग्न व्हायचे अगोदर जवाई आणि सासूबाईच्याच लग्न होऊन राहिला. आई देवाची मर्जी नव्हता का पाटील साहेब आई देवाच्या मर्जी नव्हता का नाही पण ते त्यांची वासना जागृत केलेली आहे. पहा जशी ज्याची वासना तैसा पूर्वे नारा येणार. आता आपल्या मनामध्ये आपण वासना निर्माण केलं कुठे जाण्याची पंढरीला तर मग आपली वासना जर निर्माण झाली तर मागेून तैसा पूर्वे नारा येणार. आता कसे म्हणा जगामध्ये गाव एकच आहे का नाही सूर्य गावोगावाचा वेगवेगळा आहे नाही पण पहा त्या सूर्यामध्ये या गाववाल्यांनी धानाची कापणी केली. आता हार्वेस्टर वाला जमाना आला धानाची कापणी केली तो धान टाकल्याच्या नंतर आष्टीमध्ये धान वारला इकडे एमपी क्षेत्रामध्ये गेले म्हणजे तिकडे मोह आहेत काय मोह दारू बनते त्याच्यापासून तिथे मोह वारून टाकला. मग एनर्जी कोणा दिली सूर्यनारायणाने दिली पण त्या सूर्यनारायणाच्या एनर्जी मुळे इथे का वारले ना तिथे का वारले मोवा. मग त्यांची वासना कशी होती इथे धानाची होती आणि तिथे मोवाची आहे. जैसी ज्याची वासना तैसा पूर्वे नारायण. म्हणून आपली वासना शुद्ध ठेवा. पण का म्हणा पंढरीची वारी केल्याच्या नंतर पंढरीची वारी करण्याकरिता जाताना आता मी असं म्हणत नाही कोणाला प्रत्येक माणसामध्ये एक नाही एक तरी दुर्गुण असतेच नाही असा बिना दुर्गुणी जर माणूस झाला तर त्याची देवामध्ये देवासारखी तुलना होते. पण आता कोणाला इथे आष्टीमध्ये राहिल्याच्या नंतर याच्या नाही ते कोणाला इच्छा राहते कोणाला यायचं राहते नाही का ते हा सर्व इथे सोडा. मग वारीला जात्याच्या नंतर जिथे मुक्काम असला हरिपाठ झाल्याच्या नंतर म्हणे दे भाऊ थोडीशी तमाम असा केल्या तर वारी होऊ शकत नाही. आपल्याला वारी करणे आहे विषयाला मारणे आहे तोपर्यंत आपली वारी सक्सेसफुल होत नाही. मग काय आहे तिथपर्यंत जातो आणि आपला एकही नाही मारला आणि म्हणतो आम्ही पंढरपूरची
वारी करण्या लांब लांब का जाता. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात तू त्या पंढरपूरला इथून जातो आणि तेच तंबाखूची डबी तुझ्या सोबत जाते आणि वापस आल्याच्या नंतरही तीच येते. मग तुझ्या वारला काय रे? काय वारला तुझ्या? काहीच नाही वारला. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात पंढरपूरची वारी करण्या लांब लांब का जाता. अरे इथेच येऊन सदा बसावे वाटत ते. संत तुकाच्या मंत्र बोल हा पुन्हा पुन्हा जपण्याला अवघ्या जनतेशी बोला. मग पहा पंढरपूरला गेल्याच्या नंतर काहीतरी सोळा तेव्हा पंढरीच्या पांडुरंग भेटला आणि आपण कोणाचे भक्त आहो? पांडुरंगाचे आहो. मग पांडुरंगाचे भक्त आहो तर एक अभंग आहे वारकऱ्यांचा. जन्माया आलो त्याचे आधी फळ झाले साचे. आधी फळ झाले साचे. आधी फळ झाले साचे. जन्माया आधी फळ झाले साचे. जन्माया आलो त्याचे आधी फळ झाले साचे. आधी आपण जन्माला कोणाचे आलो? माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर जर देवासोबत आपली करुणा उत्पन्न झाली तर मग आपला अनंत जन्माचे सुकृत पदरी. अनंत जन्माचे सुकृत आपल्या पदरामध्ये आला असा केव्हा होईल? नरतन सबंगमय कौनही देई. हा माणसाच्या जन्मासारखा जन्म कोणत्याच प्राण्याला मिळालेला नाही. किती काही जरी महाग असला, आपल्या घरची मस किती काही 2 लाखाची जरी असली तर आता कुठे बांधली आहे ती? गोठ्यामध्ये. इथे दारू पिणारा असला, गुटखा खाणारा असला, किती काही हरामखोर असला तरी त्याला कुठे बसण्याची जागा मिळते? भगवंताच्या भजनामध्ये. म्हणून नरतन सबंगमय करुणही देई. असा माणसाच्या जन्मासारखा जन्म कुणालाच मिळालेला नाही. पण आता काय करता? अशी लोकांची वासना झालेली आहे की म्हणे का रे बाबा तुम्ही काय सांगता फेटेवाल्यांनो आणि टोपीवाल्यांनो, हे जर कोंबडे बकरे जर आम्ही नाही कापला आणि यांना खाल्ला नाही, यांना जर कापला नाही तर या देशामध्ये कोंबड्या बकऱ्याचेच राज्य चालणार आहे. म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण पहा या जगामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्याने देवाने त्यांचा जन्म कशासाठी दिला? त्यांचे आपले कर्माचे फळ भोगण्याकरिता. पण हा माणूस असा प्राणी जन्मला की नाही म्हणे हे जगामध्ये जेवढी काही बनलेली आहेत म्हणे हे कोणासाठी बनले? कोणासाठी? माणसासाठी. असे तीर्थस्थान आहेत. इकडे भीमगडला गेल्याच्या नंतर तिथे साधी पूजा होत नाही. तिथे का लागते? 4 पायाच्या लागते. काय कुठे एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये गेला तर तिथेही बलीशिवाय काही होत नाही. म्हणजे जिकडे जा तिकडे बली. एकाच कोंबड्याची बली नाहीतर एकाच बकऱ्याची बली. हा काय मग देवाला देतो का आपण? त्यांचा हृदय वगैरे त्यांचा मांस वगैरे देतो का बाई? नाही. जे गंजामध्ये पायाच्या खुऱ्या शिजत नाही ते देवाले पायाच्या खुऱ्या नाही हेच फक्त देवाला आवडते. काय आवडत पा असं आहे. मग देव तो मागते का? देवाला कशाची गरज आहे? भाव भुकेला हरी करीत भक्ताची चार. भाव भुकेला हरी भक्ताची चार.
आपल्याला त्या तीर्थस्थानामध्ये जाऊशा वाटत नाही. आपल्याला देव कुठला आवडते? जिथे कोंबडा बकरा कापतात तिथला देव सुंदर लागते, पण हा पंढरीच्या पांडुरंग आपल्याला काही आवडत नाही. तिथे कशाचं नाही, तिथे नारळही नाही असला तरी चालते, पण तिथे जोपर्यंत रक्त जात नाही महाराज कलकत्त्यामध्ये मी काढतात बकरे. हा पहा डॉक्टर साहेब म्हणतात कलकत्त्यामध्ये म्हणजे जेती कापला इथे कापतो. बघा कापतो कशासाठी? माझी बायको वाढली आहे, तिला पुत्राची प्राप्ती झाल्या पाहिजे म्हणून हा दुसऱ्या एखाद्या आईच्या बालकाची का करते? हत्या. पण तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हितासाठी कोणी नका जीवांना मारू. तुकडोजी महाराज म्हणतात आपल्या स्वार्थासाठी कोणी नका जीवांना मारू. पण आपण का करतो? माझ्या पोरीने पोरगा होऊन जाता तर मी एकाच कोंबड्याचा बकरा तिकडे करून देतो. अशाने होते का? नाही होत. पण पहा सर्व लोकांची मनोवृत्ती ती वाईट मार्गाने चालली, म्हणून आपल्याला वृत्ती सुधारायची असेल, आपल्या वृत्तीला चांगली वळण मार्ग दाखवण्याची असेल तर पंढरीच्या वार करी वारीची कोणी दे हरी. आणि वारीचा महत्व, वारी कशासाठी केल्या जाते? ज्या माणसाला दुःख असतील, का असतील? दुःख असतील त्याला सुखाची अनुभूती करणे म्हणजे वारी आहे. आता आपण इथे हरिपाठ केला मगाशी, कोणाला जसा वाटत नव्हता की इथे आनंद येईल म्हणून, वाटत होता का? नाही. पण पहा त्या पांडुरंगाची महिमा. एकच थाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, कोणी या बाजूने नाचते तर कोणी या बाजूने नाचते, पण इथे काय झाला? आनंद. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग. मग पहा इथे आनंद आहे. आणि जीवनामध्ये आपण करून कशासाठी राहिलो? सुखासाठी की आनंदासाठी? आनंदासाठी. मग आनंद कुठे आहे? आनंद कुठे आहे? या जगात सर्व मिळू शकते, पण आनंद मिळणे हे फार कठीण आहे. एखाद्या व्यक्तीपाशी एवढी जर पैशाची बुट्टल असेल पण त्यांना क्लास लावा लागते हसण्याची. पण कोणाची? हसण्याची. त्याला हसताच येत नाही. त्यांनी जीवनामध्ये तोच केला, एकावर एक जमवणे फक्त. गिरायकासोबत बोलले आणि तो पैसा घरी आणले, पण त्याला एकामेकासोबत हसताच काही आला नाही. मग पहा सर्व सुखाचे आगर बापर कुमार सुखाच्या वरचा आगर म्हणजे का होते? आनंद. आणि तो आनंद कुठे आहे? पंढरीला. म्हणून पंढरीसी जारे आल्या नो संसारा, दिनाचा सोयरा वाट पाय, दिनाचा सोयरा वाट पाय, दिनाचा सोयरा वाट पाय. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा वाट पाय. वाट पाय उभा भेटीची आवडी. पण पहा आपली वाट पाहत आहे कोण? पंढरीच्या पांडुरंग. पण आपण जो आपल्याला जवळ बोलवते त्याची आपल्याला गोडी लागत नाही. गावातला सरपंच आपल्याला जवळ बोलवते त्याची आवड लागत नाही. हा मुख्यमंत्री पावाले जाईल म्हणते. कुठे? मुख्यमंत्री, प्रधानमंत्री. तो राहते स्टेजवर आणि हे सर्व इकडे बसले असतात मागे. यांना ओळखत नाही, काही नाही. त्यांची याला आवड आहे, पण जो यांना ओळखते त्याची आवड लागत नाही. चांदपूरला गेल्याच्या नंतर देवाला स्पर्श करू देतात का? नाही. कोणता? केदारनाथ. तोच भूत होता आता लोकांमध्ये. केदारनाथला गेल्याच्या नंतर त्या देवाला हात लागू देतात का? नाही. अजून कोणता स्थान? बमलेश्वरी. कोणताही का? डोंगरगड. लावू देतात का? पहा आणि इथे उभा असते पण
होते काय आपणही देवाच्या लग्नाला जाऊन राहिलो आता आषाढी एकादशीला पण तिथे वाटणे का होते तुम्ही काय वाटता रे दादा लग्नामध्ये रे जेवण आपल्या साऱ्याच्या लग्नात काय वाटतात म्हणे साऱ्याच्या लग्न आहे माझ्या पिऊन घ्या म्हणे 90 कोणती 90 कोणी पौवा पाजते पण तिथे त्या लग्नामध्ये का होते माझा ज्ञान राज गोपाळा पंढरीची महिमा आणि आपली महिमा याच्यामध्ये अंतर आहे पण तत्व एकच आहे तिथे लग्न होते आणि इथे लग्न होते पण या लग्नामध्ये पौवा वाटण्यात येते पौवा म्हणजे दारू आणि त्या लग्नामध्ये एकच थाळी थाली चंद्रभागे वाढवटी माझ्या ज्ञान राज गोपाळाची लाया वाटी लाईच का म्हणून वाटते पांडुरंग परमात्मा आणि आपण काय वाटतो दारू मोवाची सस्त्या भावाची लाटे खावाची मला पिऊ दे पिऊ दे पिऊ दे म्हणजे पंढरपूरला गेल्याच्या आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय होते तिथे दारू वाटण्यात येते आणि तिथे लाई मग लाईच का म्हणून धानही ते वाटू शकत होते ते पण धान का म्हणून नाही आणि लाईच का म्हणून तर लाईचं महत्व आहे कुठेही गेल्याच्या नंतर तीर्थस्थानाला गेल्याच्या नंतर आपले जे विषय आहे यांना का करणे आहे आपल्याला दमन करणे आहे म्हणजे याची हत्या करणे आहे यांची का करणे आहे हत्या करणे आहे